सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरात पावसाचा जोर हा वाढलाय। धरणा पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आहे। धरण पाणलोट क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 दरवाजे 6 फुटानं उघडण्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती देण्याकरता नंदुरबारवरून आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी आपल्या सोबत जोडले गेलेत, तर कराडचा अपडेट देण्याकरता साताराचा अपडेट देण्याकरता शशिकांत सूर्यवंशी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण जाऊया नंदुरबारला देवेंद्र माळी यांच्याकडे। देवेंद्र, काय परिस्थिती आहे नंदुरबारमध्ये? मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। धरण क्षेत्रात विशेषतः मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय। पिकांचं काय अपडेट आहे? शेतकरी राजा काय म्हणतोय? निश्चितच गेल्या 2 महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता। मात्र गेल्या 24 तासामध्ये नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नंदुरबारात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट झाली होती, मात्र ती काहीशी भरून आली आहे। काल नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांकडून पेरणी झाली होती त्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर मध्यम व लघु प्रकल्पांची परिस्थिती देखील बिकट झाली होती, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। तर नंदुरबार जिल्ह्यात शहादा, नंदुरबार व तळोदा जिल्ह्यात तळोदा तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला होता, तर जळगाव, अक्कलकुवा व नवापूर मध्ये दमदार पाऊस झाला होता। मात्र काल झालेल्या या पावसामुळे जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, तर अक्कलकुवा तालुक्यातील खडसूल प्रकल्पाचे देखील पाणी भरले आहे। यामुळे नंदुरबार जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे। तर नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय, अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्यामुळे हा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला निर्णय आहे। लागू जाऊया आपण शशिकांत यांच्याकडे। शशिकांत, कराडला काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवीजी, आपण जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील घाटपट्ट्यामध्ये अगदी मुसळधार पाऊस कोसळतोय। साधारण 24 तासामध्ये कोयना धरणामध्ये 5 टीएमसी पाण्याची वाढ झालेली आहे। त्यामुळं पावसाची तीव्रता किती आहे ती आपल्याला या सगळ्या पर्जन्यमानाच्या मापनावरून आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण जर पाहिलं तर साधारण कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 60,000 पेक्षा जास्त क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी येत आहे। त्यामुळं धरणाचे 6 वक्र दरवाजे आहेत ते 6 फुटाने 10 वाजता उचलण्यात येणार आहेत। सध्या हे दरवाजे आहेत ते 4 फुटाने उचलण्यात आलेले आहेत। त्या मार्गे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे तो नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे। साधारण 25,000 क्युसेक्स पेक्षा जास्त जो पाऊस पाणी आहे ते कोयना नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। घाटपट्ट्यामध्ये पडणारा पाऊस, नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्याचा फ्लो इतका मोठ्या प्रमाणात आहे की कोयना नदी ही दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। आता दुपार 10 वाजता सोडलेल्या पाऊस जे पाणी सोडणार आहे त्यानंतर पूर्वेकडील जो काही भाग आहे, पाटण असेल, कराड असेल, सांगली असेल, या परिसरामध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। ज्या पद्धतीनं कोयना नदीला, कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। त्यामुळं पूर्वेकडील परिसरामध्ये आता पूर सदृश्य परिस्थिती आहे ती निर्माण होताना पाहायला मिळणार आहे। आता जर आपण पाहायला गेलं तर धरण 90 टीएमसी भरलेला आहे। त्यामुळं येणारा जो सगळा धरण पाणलोट क्षेत्रामधल्या पावसाचा फ्लो आहे तो नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। लागवीजी अगदी शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।